आणि यानंतर पाहूयात काही मोठ्या बातम्या। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद, आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवीन जीएसटी दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। सर्व टीव्ही आणि सिमेंटवरती 18% जीएसटी लागू असणार। ट्रॅक्टर टायर पार्ट्स, ठिबक, तुषार सिंचन, शेतातील यंत्रांवरती 5% जीएसटी। जीएसटीवर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। नवीन जीएसटी स्लॅबमुळे शेतकऱ्यांना दिलासा। ट्रॅक्टर आणि शेती यंत्रांवर 5% जीएसटी असणार। यापूर्वी ट्रॅक्टरवर 18% जीएसटी होता। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईसह राज्यातील ठाणे, पुणे, नागपूर या ठिकाणी मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता। 238 वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या 4826 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता। खासगी क्षेत्रातील कामाच्या तासांबाबत आता कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता। कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या 9 वरून 10 तासांपर्यंत जास्तीत जास्त दैनंदिन कामकाजाचे तास वाढवले जाणार। कारखाने अधिनियम 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळात मान्यता। शेअर मार्केटमध्ये आज सकाळपासून तेजी। सध्या सेन्सेक्स 81,144 वर 576.63 अंकांनी वाढला। निफ्टी 156 अंकांनी वाढून 24,871 वर। राज्यातील धरणांमध्ये 85% इतका पाण्याचा साठा। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18%।